बियाण्यावर बीजप्रक्रिया का करावी? चला जाणून घेऊया. जर पेरणी केलेलं बियाणं निकृष्ट दर्जाचं असलं तर त्या पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही. शिवाय अशा पिकाला रोगराईचा अधिक फटका बसतो. यामुळे साहजिकच उत्पादनात घट होते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आता हे टाळण्यासाठी पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला औषध लावलं जातं आणि या क्रियेलाच बीजप्रक्रिया असं म्हणलं जातं. बीजप्रक्रियेमुळे बियाण्यावर सुप्त अवस्थेत दडलेले रोग तसंच इतर विषाणू नाहीसे होतात आणि यामुळे पिकाची चांगली वाढ होते. शिवाय रोगराईचा फटका बसत नाही, म्हणून दर्जेदार उत्पादन प्राप्त होऊ शकतं. पिकांवर रोगराई ही बियाण्यांमार्फतच पसरत असते. त्यामुळे पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणं महत्त्वाचं ठरत असल्याचा दावा कृषी तज्ज्ञ करतात. बीजप्रक्रिया केल्यानं बियाण्यावर आलेले उपयोगी सूक्ष्मजीव पेरणी केल्यानंतर आपोआप जमिनीच्या संपर्कात येतात. नंतर पिकाची वाढ होऊ लागल्यास पिकाच्या मुळाशी संपर्क करतात आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थांवर नैसर्गिकरित्या वाढतात आणि मुळाखालील असलेला पृष्ठभाग व्यापतात आणि पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्याचं काम करतात. यामुळे बीजप्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होते, तसंच रोगराई पिकावर हल्ला चढवत नाही. यामुळे उत्पादनात वाढ होते आणि उत्पादन खर्च अतिशय कमी येतो. बियाण्यावर बीजप्रक्रिया करण्याचे अजून कोणते फायदे तुम्हाला माहिती आहेत? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा.